एक बाई असं सांगू नकोस आता. अरे पण मी फोन करून कळवला ना. कळवलंय म्हणजे काय उपकार करतेस माझ्यावर? माझी कंपनी आहे ही, धर्मशाळा नाहीये कधी यायला आणि कधी जायला. आणि मुळात जे लग्न होणारच नाहीये त्यासाठी कसल्या खरेद्या करताय? अरे मग काय करू? हा, घरी सांगून टाकू की लग्न होणार नाहीये, खरेदी नका करू म्हणून? तुला कळतंय का? एकतर माझ्या मम्मी पप्पांचे पैसे वाया जाणार आहेत ना, त्याचं टेन्शन आलंय मला. काय सांगू मी त्यांना? मी कसं सांगू? तुझा प्रश्न आहे तो. शॉयनर, आपल्या घरात आता जे काही चालू आहे ना, तो आपल्या दोघांचा प्रश्न आहे, माझ्या एकटीचा नाही. आठवलं सगळं? हा, व्हेरी गुड. आणि मी पूर्ण सुट्टी मागत नाहीये ना, हाफ डे मागतेय. आणि हा एम्प्लॉई म्हणून माझा हक्क आहे. सारखे सारखे ऑफिस मधले हक्क फेकून मारायचे नाहीत मला. ठीक आहे, तुला हाफ डे हवाय ना, घे. त्यानंतर डायरेक्ट साईटवर जायचं. आज माल येणार आहे, सगळं काम संपवायचं. आणि जर तसं केलं नाहीस तर उद्यापासून ऑफिसमध्ये येऊ नकोस, कळलं? पर्सनल गोष्टी एका बाजूला आणि प्रोफेशनल एका बाजूला. टेन्शन मलाही येते, पण तुझ्यासारख्या सुट्ट्या घेत नाहीये मी. शॉयनर, कारण साड्यांची खरेदी करायला ना मला जायचंय, तुला नाही जायचंय. आणि हॅलो, तू कोण? हॅलो माझ्या तोंडावर फोन ठेवला. शॉयनर कुठला केसाचा कोंबडा करून फिरत असो, असं वाटतं ना की याचा तुराच उतरवावा. जॉब टिकवायचा आहे म्हणून ज्या दिवशी ताई आणि गौतमचं लग्न होईल ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी दुसरा जॉब शोधणार आहे मी. मग बसेल बोंबलत. एवढं काय झालं चिडायला? एक नंबरची आगाऊ मुलगी आहे ती, नकट्या नाकाची. नाक फिंदारून माझ्या समोर बोलते ना, डोक्यात जाते माझ्या. जे लग्न होणारच नाहीये त्यासाठी साड्या खरेदी करायला चालले. काय गरज आहे? सगळे जाणार आहेत खरेदीला. मला काय माहित, जात असतील. मी आलोच. ते बटर बंद करा, खराब आहे. तू कुठे चाललायस आता? याला हीच फॅमिली मिळाली होती प्रेम करायला, हीच मुलगी आणि हीच त्याची बहीण. आज ना ते साड्या घ्यायला चाललेत. सो पिस्ड राईट नाव. असं वाटतंय की त्या साड्या घेऊन ना जाळून टाकावं किंवा फाडून टाकावं. नो, इट्स नॉट पॉसिबल. बिकॉज माझी मम्मा त्यांना अजून नवीन साड्या घेऊन देईल. बहिणीची मुलं आहेत करून. हे बी स्क्वेअर, डू समथिंग. असं काहीतरी कर ना जेणेकरून त्या गौतमला ना जलस फील झालं पाहिजे आणि त्या दोघांमध्ये म्हणजे आशुताई आणि त्या गौतममध्ये भांडण झालं पाहिजे. डू समथिंग लाईक दॅट. तू काय फालतू गोष्टी करायला सांगतेस का मला नेहमी? त्या आसावरीला तर असं अडकवणार आहे ना मी. तू टेन्शन घेऊ नको, तिची वरात आपल्याकडेच येणार.